रंजना सुधाकर सोनवणे, वर्षा रमेश डोळे, गंगा चंद्रकांत पाटील आणि मी स्वतः सुधाकर संभाजी सोनवणे हे 4 उमेदवार आज तुमच्या सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी नॉमिनेशन करायला जाणार आहेत. आपण सर्व सकाळी 9 वाजल्यापासून रबाळे भागातनं विविध आपल्या प्रार्थना स्थळावर त्या ठिकाणी दर्शन करत करत इथपर्यंत आलो. निश्चितपणे आपल्या ब मध्ये अनुसूचित जमाती आणि हा घटक आपल्यामध्ये पहिल्यांदाच या वार्डामध्ये सामील झाल्यामुळे तारपा नृत्य करणारी ही पारंपरिक जी मंडळी आहे ती देखील याच्यामध्ये सहभागी झाली. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. जागा अपुरी आहे, पार्किंग मोठ्या प्रमाणात आहे आणि आपल्यामुळे कुठल्याही ट्रॅफिकला अडथळा येऊ नये. सगळ्यांना उत्साह असतो, प्रत्येकाला यायचं असतं, परंतु आल्यानंतर अशा ह्या सगळ्या समस्यांना देखील आपल्याला सामोरे जावं लागतंय. त्यामुळे आम्ही 4 उमेदवार आणि 8 सूचक अनुमोदक हे फक्त आज जातील. तोपर्यंत आपण सर्वांनी या ठिकाणी थांबावं. परंतु जे काही कामानिमित्त अर्जंट जाणार आहेत त्यांनी जायला हरकत नाही, कारण अजूनही लोक येत आहेत. आम्हाला सकाळी 10ची आपण वेळ दिल्यानंतर थोडा उशीर झाला, कारण रबाळे भागामध्ये 2 तास जास्तची गेल्यामुळे इकडे येता आलं नाही आणि त्यामुळे आपल्या महात्मा विभागातनं अजून काही लोक आता येत आहेत, पोहोचत आहेत आणि त्यामुळे आपल्याला थोडा त्रास होतोय. उन्हामध्ये न थांबता आपण सावलीमध्ये या ठिकाणी थांबायचं आहे. सूचक अनुमोदक जे आहेत ते फक्त या ठिकाणी उमेदवारांच्या बरोबर जातील. तोपर्यंत आपण शांतपणे या ठिकाणी थांबावं अशी पक्षाची विनंती. कसं आहे की 11 वर्षापूर्वी मतदान झालं 2015ला आणि त्याच्यानंतर ही उत्सुकता होतीच. खरं तर सिंगल प्रभागच्या नंतर या ठिकाणी पॅनलने निवडणूक होते आणि पॅनलची निवडणूक होत असताना 4 उमेदवार असणं गरजेचं आहे, ते एका विचाराचे असणं गरजेचं आहे. आपण गेली 25 वर्ष नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडून येऊन प्रतिनिधित्व केलं आणि त्या काळामध्ये आपले जे संबंध खूप चांगले ज्यांच्याशी होते ते लोकनेते गणेशजी नाईक साहेब, ते राष्ट्रवादीमध्ये असतानाच आम्ही त्यांच्याबरोबर होतो. त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील जरी सत्तेवर नसलो तरी त्यांच्याबरोबर होतो आणि आज आम्ही या ठिकाणी एक जो पॅनल आहे 6 नंबरचा, त्याच्यामध्ये अ मध्ये रंजना सोनवणे, ब मध्ये वर्षा डोळे आणि क मध्ये गंगा पाटील. तर ह्या उमेदवारांनी माझ्यासोबत या ठिकाणी अर्ज भरलेला आहे. आम्ही उमेदवारी अर्ज भरताना नवी मुंबईमधील सत्ताधारी पक्षाच्या बरोबर जाण्यासाठी ते एक ऑप्शन त्या ठिकाणी खुलं ठेवलेलं आहे. उद्या संध्याकाळपर्यंत आमची निशाणी जी आहे ती आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि निश्चितपणे नवी मुंबईच्या सत्तेबरोबर आम्ही राहू, याच्याबद्दल आमच्या मनामध्ये मात्र शंका नाही. हा पॅनल खूप सुंदर आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व देणारा आहे, त्याचा आनंद आहे. तरुण आहेस आणि आजचा हा जो इलेक्शन आहे, निवडणूक आहे, कशा पद्धतीनं बघतोय आणि सुधाकर सोनवणे यांचा विजय होईल का? सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की जो आजचा जल्लोष उत्साह पाहून असं वाटतं की जो 16 तारखेचा विजयाचा दिवस आहे नक्कीच आम्ही तो आजच साजरा करतोय आणि येणाऱ्या 16 तारखेला नक्कीच सुधाकर सोनवणे साहेबांचा जो पॅनल असेल, जे काही उमेदवार असतील, नक्कीच प्रचंड बहुमताने विजय होईल अशी मी आशा बाळगतो. आणि सुधाकर मामांनी खूप तरुणांसाठी खूप वेगवेगळे
स्पोर्ट्स असतील, कला असतील, ह्या सर्व शिक्षण या आरोग्य सगळ्यामध्ये तो खूप महत्वाचं काम केलं असून आणि आम्ही सर्व तरुणांना असं वाटतंय की येणारे प्रत्येक निवडणूक मध्ये आम्ही सुधाकर सोनवणे मामांनाच निवडून देऊ अशी माझी इच्छा व्यक्त करतो. क्या कहेंगे आज सुधाकर सोनवणे का उम्मीदवारी आज दाखिल करने के लिए क्या कहेंगे? सोनवणे साहब का दाखिल होना अच्छी बात है और उनका 25 साल जो कार्यकाल रहा है अभी तक एकदम बेदाग कार्यकाल रहा है, इसलिए उनकी जीत में कोई हाँ ना कुछ है ही नहीं, उनका जीत निश्चित तय है। और उनका 25 साल जो काम हम लोग देखा है, चाहे स्कूल का काम हो, सड़क काम हो, रोड काम हो, बिजली का काम हो, हर व्यवस्था अच्छा रहा है, सफाई कार्यक्रम रहा अच्छा रहा हो, इसलिए उनका जीत निश्चित रूप से है। दोनों सीट हमारा आने वाला है, चाहे मैडम हमारी है और साहब हैं, 100% आने वाले हैं और कुछ नहीं। काय सांगणार आहात एक तरुण म्हणून आत्ताच्या ह्या निवडणुकीसाठी तुम्ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेला आहात, काय सांगाल? तरुण म्हणून मी हे सांगायचं हे तात्पर्य की आज साहेबांचा इथं फॉर्म भरण्यासाठी आलो. मी खूप सकाळपासून उत्सुक होतो आणि एवढा जनसंख्या जनसैलाब म्हणू शकतो आपण. मी जिथंपर्यंत नजर झाली तिथंपर्यंत लोक आलेले होते आणि त्यामध्ये आम्ही सकाळपासून सगळं जेवढं पण प्रार्थनास्थळ होते तिकडे साहेबांबरोबर आशीर्वाद घेऊन तर साहेबांबरोबर आलेलो. आम्ही हॅपी आहोत, खुश आहोत. विजय विजय नक्की आहे नस हे नो डाऊट. 5 वर्षानंतर नवी मुंबईमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आज आपण नवी मुंबईमध्ये आहोत. नवी मुंबईमध्ये घणसोलीचा जो कार्यालय आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे, या ठिकाणी उमेदवारी अर्ज हे भरताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रभाग क्रमांक 6 मध्ये भरणारे उमेदवार आहेत. त्या उमेदवारांचे तिथे सगळे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत. सुधाकर सोनवणे सर यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत. काय सांगणार आहात? आजचा हा जो इलेक्शन आहे यावेळेचा हा प्रभागाच्या याच्याप्रमाणे होणार आहेत. काय सांगणार आहात? यावेळेची विजय कशा पद्धतीने होईल, काय सांगाल? या वेळेचा विजय हा नेहमीप्रमाणे वन साइड होईल आणि प्रचंड बहुमताने साहेब निवडून येतील. कारण की गेल्या 25 वर्षाचं काम बोलतंय. गटर मटर वॉटर त्याच्या पलीकडे जाऊन शिक्षण, आरोग्य, क्रीडा अशा विविध गोष्टीमध्ये नवी मुंबईमध्ये अग्रस्थानी ज्या नगरसेवकाचं नाव घेतलं जातं ते म्हणजे सन्माननीय सुधाकरजी सोनवणे साहेब. त्यांच्या नेतृत्वाखाली हे प्रभाग क्रमांक 6 हे पॅनल निवडणूक लढवणार आहेत. जे बी उमेदवार असतील, आमचा उमेदवार एकच सुधाकर सोनवणे, त्यांच्याबरोबर जे बी उमेदवार असतील त्यांना प्रचंड बहुमताने आम्ही या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून साहेबांच्या आदेशानुसार त्यांना निवडून देऊ. परंतु मला तुम्हाला एक विचारायचं आहे की एक तुम्ही तरुण आहात, त्या जो रबाळेमध्ये अनेक वर्षापासून सातत्याने एक घराणाशाही ज्याला प्रत्येकाने म्हटलं जातं, तरी देखील एक नवीन चेहरा का दिला नाही जात आहे किंवा देऊ नये का, काय तुम्ही तरुण म्हणून विचार? निश्चितपणानं एक कुटुंब आहे. राबाडा म्हणजे हा कुटुंब आहे आणि कुटुंब म्हणल्यानंतर कुटुंबाचे जे प्रमुख असतात, उदाहरणार्थ आपले आई वडील असतात त्या प्रभागात, किंवा ते जोपर्यंत सक्षम काम करायला लागलेत, नवीन चेहऱ्याची गरज काय? ज्या माणसाने इतक्या आत्मीयतेने इतक्या कळकळीने नवी मुंबईच्या पटलावर राबाडा हे नाव अधोरेखित केलेलं आहे विकासाच्या माध्यमातून. आणि घराणेशाही म्हणण्यापेक्षा ते आमचं कुटुंब आहे, ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत त्या प्रभागाचे. त्यात घराणेशाही आली कुठं? आणि म्हणून सांगतो कुटुंबाचा प्रमुख आहे. त्या प्रभागातल्या सगळ्या समस्या तो माणूस जाणतो. सगळ्या समस्या निश्चितपणाने आम्हाला न माहिती पडतात ते सुटतात देखील. पाणीचे ज्या उपलब्ध आहे ते पाण्याच्या टाक्या जिथं जीर्ण झाल्या लगेच दुसरी बांधायला घेतली. शाळा झाल्या, हॉस्पिटल झाले, गार्डन झाले, सुविधा रस्त्या झाल्या. मग कुटुंब प्रमुख जर म्हणून काम करत असेल मामा आणि मामी, नवीन चेहऱ्याची काय गरज आहे? नक्कीच आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संख्येने या ठिकाणी स्थानिक आहेत आलेले आहेत. काय सांगाल? निश्चितपणाने आज या विभागाचे जे फॉर्म भरण्यासाठी सर्व लोक आलेले आहेत, ही लोक धर्म पक्ष प्रांत त्याच्या पलीकडे जाऊन एकोप्याने एका कुटुंबासाठी या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. निश्चितपणाने साहेबांचं जे काम आहे, फुले शाहू आंबेडकरी विचारांचा खरे वारसदार आणि त्यांचे ते विचार घेऊन या विभागामध्ये नवी मुंबईमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये
खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारावर काम करणारं हे नेतृत्व आहे. निश्चितपणाने हे नेतृत्व सर्वांनी स्वीकारलेलं आहे. तळागाळातील आमच्या विभागातील जात पक्ष प्रांत आणि भाषांच्या पलीकडे जाऊन लोक या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. निश्चितपणाने विजय हा आमचाच आहे. बंद कर.